इनका जन्मदिन और उन्हें जन्मदिन की लाख लाख शुभकामनाएं। गुल को गुलशन मुबारक, चांद को चांदनी मुबारक, आशिक को महबूबा मुबारक और श्रेयस जी आपको जन्मदिन मुबारक। गेम इज ऑन। स्ट्राइक पे बैटर हम देख रहे हैं हर्षद टावरी, नौकार की रन मशीन, और उनका साथ देते हुए द लेजेंडरी क्रिकेटर संजय सातामकर, और गेंदबाजी के लिए फिरकी का जादूगर कुणाल नाइक। मैच इज ऑन। पहला सेमीफाइनल का थरार हैप्पी कपल्स ग्रुप साखर विपक्ष बॉस फाइटर साखर पुरस्कृत नौकार हर्षद टावरी। इस खिलाड़ी के बारे में कहा जाए तो ये अच्छे अच्छे गेंदबाजों को चक्कर में डालने की क्षमता है, पर आज फाइनल सेमीफाइनल का मैच है और पहली गेंद के ऊपर डब्बे में डब्बा, डब्बे में केक, घुटना टेक और षटकार देख गेंद के पार। लम्हा लम्हा तेरा वक्त गुजर जाएगा, मार्च में तेरा एग्जाम पेपर आएगा, रोज थोड़ा थोड़ा पढ़ लिया कर बेटा, क्योंकि तू कोई रणछोड़दास चाचर नहीं जो ऑल इज वेल कहकर फर्स्ट आ जाएगा। पिछले मैच में लगातार गेंद शानदार की थी, पर इस बार पहली गेंद के ऊपर छक्का लगाते हुए दुर्वेश शामगर इनके माध्यम से हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज होगा। बल्लेबाजी करने वाली टीम, इस बार देखिए कोंबडी पलाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली, मौसम मस्ताना गरज नसताना यहां पर और थ्रो आता हुआ हर्षद टावरी के लिए जो छक्का लगाया था उसके लिए दुर्वेश शामगर इनके माध्यम से 500 रुपए का कैश प्राइज है, और हर छक्के के लिए 500 रुपए यहां पर है। बैटर हर्षद टावरी और उनका साथ देते हुए संजय सातामकर। टीम का टोटल स्कोर जा पहुंचा है 8 रन। सेमीफाइनल का थरार। ओहो, ना मैं रुकता हूं ना मैं थकता हूं, ना मैं रुकता हूं ना मैं थकता हूं, मैं ऐसा खिलाड़ी हूं जो छक्के पे छक्के ठोकता हूं। डीजे चेंडू आणून द्या। वॉलंटियर्स प्लीज जल्द से जल्द मैच शुरू किया जाए, क्योंकि कम समय की वजह से हम यहां पर 2 ओवर का मैच खिला रहे हैं। प्लीज कोऑपरेट करें। और सेमीफाइनल का मैच है। 2 गेंदों पर पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर 2 रन, तीसरी गेंद पर छक्का। दुर्वेश शामगर इनके माध्यम से हर छक्के के लिए 500 रुपए का कैश प्राइज और 1000 रुपए का कैश प्राइज प्राप्त किया है हर्षद टावरी। हर्षद टावरी अगर 24 रन बनाते वैयक्तिक तो उनके लिए एलपी ग्रुप की जानिब से 2000 रुपए का कैश प्राइज है, और 500 रुपए आशीष नागवा इनके माध्यम से हर्षद टावरी के लिए यहां पर जमा है कैश प्राइज। डॉट खेल जाते भी थोड़ा सा दबाव क्रिएट किया है यहां पर उस दबाव को रिलीज करते हुए और जरूर मैं कहना चाहूंगा महायुति चषक नवेदर बेली इस प्रतियोगिता में बल्लेबाजी करने वाले बैटर हर्षद टावरी, जिन्होंने पीएनपी चषक में उत्कृष्ट बल्लेबाज की मोटरसाइकिल प्राप्त की थी, वही बैटर बल्लेबाजी करते हुए हर्षद टावरी। यहां पर देखिए एलपी ग्रुप की जानिब से अगर 24 रन बनाते वैयक्तिक तो उनके लिए 2000 रुपए का कैश प्राइज है, और 500 रुपए का कैश प्राइज जमा है यहां पर हर्षद टावरी के लिए। ओहो, इस बार बैकफुट पर गए, पंच किया किया तो स्टीयर किया, फील्डर है वहां पर, 1 रन लेने का मौका। 1 रन के साथ टीम का स्कोर जा पहुंचा स्कोर कार्ड पर धरणे गुरुजी सर बतलाते हुए 15 रन नुपुर भाभी के हीरो जर्सी नंबर 15 भुवनेश्वर कुमार। सन्मान्य नवेदर बेलीचे रवींद्र कृष्ण पाटील सरांना विनंती करेन की आपण स्टेजवरती विराजमान व्हा। आपला सुद्धा सहर्ष स्वागत आहे महायुति चषक नवेदर बेली या स्पर्धेच्या माध्यमातून। ओहो, इस बार देखिए छोटे मियां तो छोटे मियां, बड़े मियां सुभान अल्लाह। गेंद वन बाउंस सीमा पर, ये दिल मांगे मोर आया है हैप्पी फोर डीजे प्रल्हाद।
ढगात चेंडू गेलाय और गेंद गई सीमा पार चौकार। 19 रन स्कोर कार्ड पर और इस बार पहली ओवर में 19 रन खर्च किए गेंदबाज कुणाल नाइक ने। पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर डबल, तीसरी गेंद पर छक्का, चौथी गेंद पर डॉट, पांचवी गेंद पर सिंगल और छठी गेंद पर संजय सातामकर ने भी दिखलाया क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी। और जूनियर लेजेंडरी क्रिकेटर काफी सालों के बाद संजय सातामकर, इन्हें मैं देख रहा हूं। टीम का टोटल खड़ा हुआ है 19 रन बिना कोई विकेट खोए। आने वाली 6 गेंदें शेष बाकी है, स्पीड अप करना है। पंद्रह रन अरशद चावड़ी। अगर आप अभी भी 9 रन बनाते हैं तो एलपी ग्रुप इनके माध्यम से 2000 रुपए का कैश प्राइज होगा। चौका के लिए संजय सातामकर, इनके माध्यम इनके लिए आशीष नाकवा, अवनी भाभी के हीरो, इनके माध्यम से 500 रुपए। और यहां पर 9 रनों की आवश्यकता है। बैटर अरशद टावरी स्ट्राइक एंड पर 0 ने 15 रन का योगदान दिया है। टीम का टोटल जहां पहुंचा है 19 रन। सेमीफाइनल का थरार, एक शानदार मैच, क्रिकेट का बैटल, क्रिकेट का महायुद्ध आज इस प्रतियोगिता में। स्पीड अप करना है गेंदबाजी करने वाली टीम। और देख रहे हैं रायगढ़ की बुलंद आवाज, मैन फ्रॉम नौखार सन्मान्य प्रदीप जी भोईर, इनके माध्यम से नौखार टीम के लिए हार्दिक हार्दिक शुभकामनाएं, शुभेच्छा भी हमारे साथी कमेंटेटर्स प्रदीप जी भोईर, मैन फ्रॉम नौखार, रायगढ़ का बुलंद आवाज, इनके माध्यम से यहां पर शुभकामनाएं। विकेट हैट्रिक के लिए यहां पर सूरज पाटिल के लिए 1000 रुपए का कैश प्राइज, साई भगत और इनाम लगा पहली गेंद के ऊपर हर्षद टावड़ी, बैक टू द पवेलियन। स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं असे सन्मान्य कदम साहेब यांच्या माध्यमातून 5000 रुपये, दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी 50,000 रुपये, अनंतजी गोंधली खानाव 15,000 रुपये, नितीनजी नाईक बेली 2,000 रुपये, रोहितजी सुधाकर पाटील 1,000 रुपये, अस्वाद पाटील पप्पू शेठ 5,000 रुपये, संजयजी पाटील चेंडरे 10,000 रुपये। प्रथम क्रमांकाची ट्रॉफी चंदूशेठ राहुल पुरस्कृत बेली यांच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आली आहे। द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी इम्प्रेशन मेन्स वेअर अलिबाग यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी बेस्ट बॉलर गोरख शेठ कडवे मिलकतकार सायकल पुरस्कृत करण्यात आलेली आहे। बेस्ट बॅट्समॅन राघव पंकज नाखवा साखर यांच्या माध्यमातून सायकल देण्यात आलेली आहे। तसेच रोशनजी वर्तक बेली यांच्या माध्यमातून 2,000 रुपये, परेश ठाकूर ग्रामपंचायत सदस्य 2100 रुपये। सर्व देणगीदारांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय। धावसंख्या दोपल करते आपण पाहतोय 20 धावा। आने वाला है वक्त तेरे इम्तिहान का, करना पड़ेगा तुझे सामना तूफान का। संजय सातामकर स्ट्राइक एंड पर, नॉन स्ट्राइक पे अमर टावड़ी, एक इमर्जिंग प्लेयर आज इस मैदान पर हमें दिखाई देते हुए। सूरज, इस बार सूरज की गेंद टप्पा गिरने के बाद काफी बाहर, ऑफ स्टंप के काफी बाहर जाने वाली गेंद, ऑफिशियल अंपायर ने अपने हाथ फैलाते हुए वाइड करार कर दिया। एक्स्ट्रा के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर 21 रन 21। स्ट्राइक पे बल्लेबाज संजय सातामकर, छक्कों की बौछार कर रही है। और इस बार देखिए मिडल ऑफ द बैट, टाइमिंग प्रॉपर, गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के पार, मिलेंगे यहां पर बाबा रामदेव पतंजलि। षटकार यहां पर षटकार आता हुआ बैटर संजय सातामकर 27 रन। ओहो, फिर से एक बार देखिए सांसों में लिखो गुण, षटकार मारला ठोकून संजय सातामकर ऑन द फायर। कम ऑन डीजे। पर 2 छक्के लगाए, उसके लिए संजय सातामकर, इनके लिए अवनी भाभी के हीरो आशीष जी नाखवा, इनके माध्यम से 1000 रुपए का कैश प्राइज आ चुका है। फिर से एक बार आड़े बल्ले से खेलते हुए 33 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। लॉन्ग कारपेट ट्रैवल होता हुआ फील्डर है, वहां पर 1 रन लिया, दूसरी रन लेने का मौका, यस नो। और यहां पर रेफर करते हुए थर्ड अंपायर के लिए, क्या बल्लेबाज आउट है? तो दूर के
यस रेड सिग्नल, बल्लेबाज आउट. कम ऑन डीजे. आवश्यकता थी 2 छक्कों की और यहां पर शानदार छक्का लगाने का प्रयास किया था और विकेट रनआउट के स्वरूप में टीम का टोटल जहां पहुंचा है धरणे गुरुजी सर बताते हुए 34 रन. न्यू बैटर मैदान पर जय भोईर न्यू बैटर मैदान पर 34 रन 34. 4 गेंदों का सामना किया, 17 रनों का योगदान. शानदार बल्लेबाजी जिसमें 1 चौवा 2 छक्के बैटर यहां पर लगाए थे संजय सातामकर. हम देख रहे बॉस फाइटर साखर पुरस्कृत इस प्रतियोगिता में टीम नौकार. ओहो आड़े वाले से खेलने का प्रयास, इस बार जय चकमा देते हुए डॉट गेंद की मोहर. टीम का स्कोर रुका हुआ 34 रन. 12 गेंदे 35 रनों की आवश्यकता है. ये सुनने के लिए माइक्रोफोन पर आमंत्रित करूंगा माय बोली मराठी भाषा में हमारे महाराष्ट्र का बुलंद आवाज, पेशे से इंजीनियर और एक मीठी आवाज, प्यारी आवाज निशांत जी पाटिल सर के पास. ज्यांची मागणी संपूर्ण भारतामध्ये अर्थातच भारतामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुरू झालंय, परंतु नक्कीच अगदी थोड्याच वेळामध्ये किंवा काही वर्षांनी भारतामध्ये सुद्धा ते सुप्रसिद्ध होणार आहेत. पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने आपण वयात येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये जिंकण्यासाठी इथे 35 धावांची गरज आहे. विनंती असेल ती म्हणजेच बॉस फायटर पुरस्कृत नौका संघाला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. त्याच वेळेला या ठिकाणी विनंती असेल ती म्हणजेच हॅपी कपल ग्रुप साखर संघाला आपली सलामीची जोडी आपण लगेच मैदानावरती पाठवायची आहे. बघा एका बाजूला एकाच गावातील सर्व खेळाडू आहेत, दुसऱ्या बाजूला आपण पाहायला गेलं तर 4 आयकॉन खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. तरी देखील येथे नौकार संघानं 12 बॉलमध्ये 34 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. आता 35 धावांचं लक्ष. तसं पाहायला गेलं तर पहिल्या दिवसामध्ये नौकार संघाने त्याच लेवलची फलंदाजी केली, त्याच लेवलची गोलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्ट त्याने खूप चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे अशा वेळेला जरी एक IPL फॉर्मॅटमधील संघ असेल, एक अर्थातच गावातला संघ असेल, तरी देखील ही चुरस आपल्याला तितकीच अतिटतीची पाहायला मिळेल यामध्ये मात्र शंका नाहीये. दोन्ही संघ तितकेच ताकदवान आहेत. आता सलामीची जोडी पाहूया कोण जाते मैदानावरती. प्रत्येक विकेटसाठी सन्माननीय दुर्वेश गण यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. चार षटकार आणि 1 चौकार मारलेला आहे. अशा पद्धत धावसंख्या 34 धावा दफलकावरती आलेल्या आहेत आणि आता 35 धावांचं लक्ष असेल. सलामीची जोडी मैदानावरती, चेंडू मैदानावरती द्यायचे आहेत. सूरज पाटील आणि आकाश तवसाळकर ही जोडी मात्र मैदानावरती गेलेली आहे. 12 बॉल 35 धावा नक्कीच तेवढ्याही सोप्या नाहीयेत. धन्यवाद आलेल्या सर्व प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, मान्यवरांचं मी निशांत पाटील खाना वालीबाग सहर्ष स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय. धन्यवाद. या ठिकाणी गोलंदाज आलेले आहे ते म्हणजेच मैदानावरती अर्थातच अभिषेक आणि स्ट्राईक इनवरती सूरज पाटील, नॉन स्ट्राईक इनवरती आकाश तवसाळकर.
पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं पहिलाच बॉल असेल स्ट्राईक इन वरती सूरज पाटील, नॉन स्ट्राईक इन वरती आकाश तवसाकर. पहिलाच बॉल, पहिल्या बॉल वरती चांगला फटका, क्षेत्ररक्षक तैनात. पहिल्याच बॉल वरती मोठा मासा गळायला लागलाय. फलंदाज सूरज पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. बॉस फायटर पुरस्कृत नौकार पंकज नाखवा यांच्या चेहऱ्यावरती खूप आनंद आहे, हसत आहेत. आपला संघ चांगली कामगिरी करतोय आणि त्यांची सेना देखील त्यांना खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य करते. पहिल्याच बॉलवरती एक महत्वपूर्ण फलंदाज सूरज पाटीलला तांबूमध्ये पाठवले तर नवीन फलंदाज मध्यवर्ती आता गेलेला आहे, तो म्हणजेच या ठिकाणी कुरुळगावचा पिंट्या आपल्याला पाहायला मिळतोय. बघा, एका बाजूला आपली लोकल टीम आहे नौकारची, तर दुसऱ्या बाजूला IPL फॉरवर्ड मधील हा संघ. परंतु इम्रान सर, आपण कित्येक वेळेला पाहिलंय की लोकलच्या टीमने ओपनच्या संघाला हरवलेलं आहे, परंतु यावेळेस आता इथे काय होणार, मॅच अजून संपलेली नाहीये. पुन्हा एकदा अभिषेक, डॉट बॉल मैदानावरती अप्रतिम अशा पद्धतीने इथे गोलंदाजी मात्र पाहायला मिळते. आज खऱ्या अर्थानं नौखार गावामधून काहींनी मात्र घरामध्ये अँड्रॉइड टीव्हीच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत असतील, काही जर कामावरती असतील तर मोबाईलच्या माध्यमातून आनंद घेत असतील आणि ते आज मात्र नक्कीच खुश असणार आहेत. ज्या पद्धतीने फलंदाजी झाले, ज्या पद्धतीने नौखार गावचा अभिषेक आज खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःचं नाव, आपल्या घरच्यांचं नाव आणि नौखार गावाचं नाव देखील करताना पाहायला मिळतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, आता मात्र चेंडूला सरळ भिरकावून दिले, सीमारेषेच्या पलीकडे येतोय षटकार. बघा, नौखार गाव म्हटलं की हर्षद टावरी याची ओळख सर्वांनाच आहे. PNP चषकामध्ये आपण पाहिला असेल तर उत्कृष्ट फलंदाज म्हणून बाईक जिंकलेला हा खेळाडू त्या संघामध्ये आहे. तदनंतर आपण जर पाहायला गेलं तर अर्थातच या ठिकाणी चेंडू मात्र आलेला आहे. पुन्हा एकदा मॅच बॉल मैदानावरती धाफलकावरती नक्की सुरुवात अगदी षटकाराने आता केलेली आहे. पहिलेच 2 बॉल डॉट आले होते, तदनंतर तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि आता नक्कीच या मॅच मध्ये पूर्णपणे वापसी होणार आहे. तसेच मैदानावरती पुन्हा एकदा चांगला बॉल आहे आणि अर्थातच महायुती चषक नवेदर बेली या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं सन्माननीय आम्हा सर्वांच्या लाडक्या सौ आदितीताई दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की आपण मात्र आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हायचं आहे. खऱ्या अर्थानं आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत होतो आणि या स्पर्धेला शुभाशय देण्यासाठी आपणा सर्वांच्या लाडक्या सन्माननीय सौ आदितीताई दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी विनंती करतोय की ताई प्लीज आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि अर्थातच आसनस्थ व्हायचं आहे. महायुती चषक नवेदर बेली यांच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित केली आहे आणि खऱ्या अर्थानं मी ताईंना विनंती करतो, ताई आपण आमच्या व्यासपीठावरती जाऊन आसनस्थ व्हायचं आहे. अगदी आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत होतो आणि या अंतिम क्षणाला आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल प्रथमतः समस्त ग्रामस्थ मंडळ नवेदर बेली त्याच वेळेला या आयोजकांच्या वतीनं मी आपला हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. रिव्ह्यू साठी अर्थ कोणता रिव्ह्यू घेतलाय? अंपायर्स षटकार आहे की नाही का? दोन धावा धाफलकावरती वाढणार आहेत. आता मात्र अर्थातच 8 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 8 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुन्हा एकदा मैदानावरती अभिषेक 7 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 27 धावा. पुन्हा एकदा मॅच मध्ये रंगत येणार का? नौखार एका बाजूला लोकल टीम आहे, दुसऱ्या बाजूला IPL फॉर्मॅटचा संघ.
चांगला फटका घेऊन काढला, क्षेत्ररक्षक आहे, कॅच होणार का? मात्र चेंडू तर फील्ड केला आणि तिथे मात्र 2 धावा तर धावून काढल्या. तिसरीचा प्रयत्न करणार का? 2 धावेवरती तर संतुष्ट झाली. तिसरी धाव घ्यायचा प्रयत्न केला जरूर मैदानावरती, परंतु इथे मात्र पहिल्या ओव्हरचा खेळ मैदानावरती समाप्त झालेला आहे. 1 ओव्हर नंतर बॅटिंग करत असताना या ठिकाणी अर्थातच धावसंख्या आपण पाहिली तर धाफलकावरती 10 झालेली आहे. म्हणजेच काय, येणारे 6 बॉलमध्ये 25 धावींची गरज. पुन्हा एकदा तीच मी आठवण करून देतोय, एका बाजूला लोकल संघ आहे तर दुसऱ्या बाजूला IPL फॉर्मॅटचा संघ. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं तर या ठिकाणी लोकल संघ बॉस फायटर पुरस्कृत नौकार हा एक स्टेप पुढे म्हणायला काही हरकत नाहीये. नक्कीच या ठिकाणी आदिती ताई आलेले आहेत आणि त्यांना सुद्धा हा सामना आवडेल, कारण ताई तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की एक संघ आपला नौकरचा आहे, तो लोकल संघ आहे आणि दुसऱ्या संघामध्ये 4 आयकॉन खेळाडू आहेत. तरी देखील इथे आता आयकॉन खेळाडू तो म्हणजेच IPL फॉरवर्ड संघ आहे, त्याला 6 बॉलमध्ये 25 धावेंची गरज. 25 रन्स रिक्वायर्ड इन 6 बॉल्स. आणि अंतिम ओव्हर हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येतोय तो म्हणजेच प्रणित भोईर. प्रेक्षकांची अलोट गर्दी या मैदानावरती आपण पाहू शकता. अगदी आजच्या दिवसामध्ये याच मैदानावरती तुम्हाला तब्बल 32 आयकॉन खेळाडू पाहायला मिळाले. आणि आता अंतिम या टप्प्यामध्ये सेमीफायनलची ही मॅच, फायनलमध्ये नागाव 11 या संघाने मात्र प्रवेश केलाय. सेमीफायनलची मॅच आपल्या भेटीला. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तर केला, परंतु कार्पेटचा आधार घेतला. एक सिंगल धाव मात्र पूर्ण केली आहे. आता 5 बॉलमध्ये 24 धावा. ओ हो, व्हॉट मॅच. खऱ्या अर्थानं पंकज नाकवा यांचा संघ खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहे. नौकार गावावरती, नौकार संघावरती विश्वास ठेवला आणि आज मात्र विश्वासाला साडता असा खेळ. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली, कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज प्रसाद बॅक टू द पॅव्हिलियन. मैदानावरती आता येणाऱ्या 4 बॉलमध्ये 24 धावा, म्हणजेच 2016ला तुम्हाला घेऊन जातोय. मॅच होती ती म्हणजेच इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडिज. त्यामध्ये देखील कार्लोस ब्रेथवेटने बेन स्टोकला मारलेले 4 षटकार तुम्हाला अजूनही आठवत असतील. त्या प्रकारची पुनरावृत्ती या मैदानावरती होणार का, जिथे 4 बॉलमध्ये 24 धावांची गरज आहे. स्ट्राईक इनवरती फलंदाज आपण पाहायला गेलं तर कुणाल नाईक आहे. मॅच इंटरेस्टिंग मोडमध्ये, परंतु नक्कीच नौकार गावाने कमबॅक केलाय. चांगला बॉल आहे, अप्रतिम बॉल. आज काही मात्र सर्व नौखार गावाच्या संघाच्या वतीनं किंवा त्यांच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. काय मॅच खेळलेले आहेत. बॅटिंग करत असताना तडाखेबंद स्ट्रोक हर्ष टावरे, तदनंतर संजय सातामकर आणि आता गोलंदाजीमध्ये अभिषेक आणि त्याच वेळेला प्रणित भोईर यांनी देखील प्रभावित केले. बॅटिंग, बॉलिंग, क्षेत्ररक्षण सर्व काही उत्कृष्ट. फुलटॉस बॉल, चेंडू मात्र हवेमध्ये, क्षेत्ररक्षक अगदी वेगाने आला. कॅच तर मात्र पकडलाय, परंतु इथे अंपायर्सने नो बॉल मात्र घोषित केलेला आहे. त्याच्यामुळे या बॉलवरती तुम्हाला नक्कीच 2 धावा मात्र पाहायला मिळतील. 2 धावेच्या साह्यानं पुन्हा एकदा धाफलकावरती बदलाव होतोय. आतापर्यंत 13 धावा धाफलकावरती आलेल्या आहेत. 3 बॉलमध्ये 22 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 22 धावा. फ्री हिटची संधी असेल ती म्हणजेच बॅट्समनकडे आकाश तवसाळकर. ओ हो, इथे मात्र अप्रतिम गोलंदाजी. नक्कीच एका बाजूला संघ होता तो म्हणजेच हॅपी कपल ग्रुप साखर, दुसऱ्या बाजूला बॉस फायटर पुरस्कृत नौखार. या 2 संघादरम्यान ही सेमीफायनलची मॅच होती. परंतु काय बॅटिंग केली, काय बॉलिंग केली आहे. बॅट्समन अर्थात हर्षद टावरी, संजय सातामकर, गोलंदाजीमध्ये अभिषेक आणि त्यांचे समवेत प्रणित. चांगली गोलंदाजी. आणि आता या बॉलवरती चेंडू हवेमध्ये, पुन्हा एकदा हर्षद टावरी यांच्या हातामध्ये हा कॅच गेलाय. फलंदाज बाद. आता या मॅच मध्ये औपचारिकता बाकी. बघा, पहिल्याच ओव्हरमध्ये अभिषेक सातामकर
त्यांनी मात्र 10 धावा दिल्या, 1 विकेट प्राप्त केल्या. तदनंतर प्रणित भोईर आले, त्यांनी मात्र प्रभावित केलेलं आहे. 1 बॉल 21 धावांची गरज. मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी. बघा चांगल्या चांगल्या संघांना हरवून नक्कीच हॅपी कपल ग्रुप हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आणि इथे मात्र बॉस फायटर पुरस्कृत नौकार संघ विजय होतोय. पंकज नाखवा यांचा संघ मैदानावरती फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. विनंती करतोय की नागा 11 आणि त्याच वेळेला नौकार दोन्ही संघांमध्ये टॉस होणार आहोत. आजच्या दिवसातील हा फायनलचा सामना आपल्या भेटीला येणार आहे.